लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिना संपून आता मार्च महिना देखील अर्धा संपला, तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत की लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता नेमका कधी येणार आहे, त्याचबरोबर मार्चचा देखील कधी येणार. तर अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता तुम्हाला एकत्रपणे दिला जाणार आहे. त्या संदर्भातील जी.आर आणि तारीख देखील जाहीर केली आहे, जी की आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करण्यास सांगितलेलं आहे. दरम्यान KYC मध्ये अनेक महिलांनी चुका केलेल्या आहेत. या चुका सुधारल्यानंतरच आता महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील. KYC मध्ये दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत आहे. त्याआधी महिलांनी हे काम करायचं आहे, अन्यथा त्यांना पैसे मिळणार नाहीत. KYC केल्यानंतर त्यांना रखडलेले सर्व हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. डिसेंबरपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे डिसेंबर ते मार्च 4 हप्ते महिलांना दिले जाणार आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा केले जातील, अशी माहिती आता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आता एकत्र दिला जाणार आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत दोन्ही हप्ते एकत्र जमा करण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारने घेतलेला आहे. आणि हे 2 हप्ते कोणत्या तारखेला आता जमा केले जाणार आहेत, ती तारीख देखील आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. या ठिकाणी जर बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 20वा हप्ता आणि लाडकी बहीण योजनेचा मार्चचा 21वा हप्ता असे एकूण मिळून तुम्हाला 3,000 रुपये येणाऱ्या 15 एप्रिलपर्यंत दिले जाणार असल्याची माहिती आता राज्य सरकारने या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यावरती आता थेट 3,000 रुपये येणार आहेत.